नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 154ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी सर्वांना सकारात्मक विचार, सकारात्मक ऊर्जा देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचं आहे.
सावकाश डोळे उघडायचे आहेत. आणि आता आपण सद्गुरुनाथा ही आरती म्हणूया. सद्गुरुनाथा हात जोडितो, अंत नको पाहू. हुकलुनी मनीचे हितगुज सारे, वद कवना दाऊ. निषिदिन श्रमसी मम हितार्थ तू, किती तुझशीन देऊ. हृदय वससी परिणच दिससी, कैसे तुझ पाहू. उत्तीर्ण नवे तुझ उपकारा, जरी तन तुझ वाहू. बोधुनी दाविसी इह पर नश्वर, मनी उठला बाऊ. कोण कुठील मी कवन कार्य मम, जनी कैसा राहू. करी मज ऐसा निर्भय निश्चल, समसकला पाहू. अजान हतबल भ्रमित मनीची, तळमळ कशी साहू. निरसुनी माया दावी अनुभव, प्रचिती नको पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो, अंत नको पाहू. उकलुनी मनीचे हितगुज सारे, वद कवना दाऊ. आणि 1 ते 1.5 मिनिटाचं आपण थोडा वेळ मौनही करूया. चेहऱ्यावरती स्मित हास्य. जे काही विचार येत असतील त्यांना येऊ द्या. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईव्ह. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य जगणं दिल्याबद्दल. मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे, पैसा हे साधन आहे, अंतिम ध्येय नाही. येस, पैसा हे आपल्याला आपल्या गरजेच्या वस्तू पहिल्या वापरण्यासाठीचं एक साधन आहे आणि त्याही नंतर थोडंफार अजून आपल्याला काहीतरी व्यवस्थित काहीतरी छानपैकी आपल्याला काही करता येईल स्वतःसाठी नक्कीच, पण समाजासाठीही काही आपल्याला करता येईल यासाठी आपल्याला पैसा महत्त्वाचा आहे. तो लागणारच आहे आणि तो आपल्याला मिळवायचाच आहे. पण एक लक्षात ठेवायचं आहे आणि चिंतन करायचं आहे की पैसाच आपल्याला कमवायचा आहे हे ध्येय नसता कामा नये. कारण आपण फक्त हे हवं ते हवं आपल्या अशा काही गरजा आपण म्हणू शकत नाही आहे, त्या लक्झरियस आयटम्स आपण म्हणू शकतो किंवा अशा गोष्टींसाठी आपण पैसा हवा हे करत राहतो आणि पैशाच्या मागे धावत राहतो. खरं पाहिलं तर आपल्या गरजा ह्या अन्न, वस्त्र, निवारा आणि ह्या गोष्टी पहिल्या महत्त्वाच्या, याला गरजा आपण म्हणू शकतो. याच्या व्यतिरिक्त आपण जे काही करतो ते आपल्याला खरंच गरज नसते. तो निव्वळ आपला मोह असतो, लोभ असतो त्या गोष्टींच्या प्रती. त्यामुळे आपल्याला पैसा हे साधन म्हणून नक्कीच हवं आहे, पण ज्याच्याने आपलं कल्याण आणि समाजाचं कल्याण कसं होईल यासाठी आपल्याला पैसा कमवायचा आहे. फक्त नुसतं आपल्याला हे हवं ते हवं, याच्यामागे ही गाडी हवी ती गाडी हवी, एवढं मोठं घर हवं, घरामध्ये ह्या एवढ्या गॅजेट्स हवे, एवढे इलेक्ट्रॉनिक्स आयटम हवे, ह्या गरजेसाठी पैसा कमवणं थोडं कमी करा. याच्यावर विचार करा, चिंतन करा. कारण याच्या मागे लागता आपण आपलं आयुष्य जे आहे ना ते जगत नाही. नुसतं आपण त्याच्या मागे धावत राहतो आणि स्वतःचंही नुकसान करतो आणि आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाचंही नुकसान करतो. आणि जर कुटुंबातील व्यक्ती जर ह्या गोष्टी समजत नसतील तर त्यांना पहिले समजवण्याचा प्रयत्न करा. त्यांना सांगा की का आपल्याला एवढा पैसा याच्या मागे एवढा आपल्याला धावायला का नको आहे. कारण का आपण ह्या गोष्टीसाठीच पैशाच्या मागे एकदम आपण धावत राहतो आणि स्वतःच्या तब्येतीचं नुकसान करून घेतो आणि शेवटी तो पैसा आपल्याकडे मग येऊनही त्याचा आपण सदुपयोग करू शकत नाही, कारण का आपल्याला तेव्हा आपली तब्येत साथ देत नाही. त्यामुळे स्वतःसाठी आणि समाजासाठी जर काहीतरी चांगलं करायचं असेल तर तेवढाच जेवढा लागेल तेवढा पैसा कमवा, त्याचं आपण साधन म्हणून त्याच्यासाठीच उपयोग करूया. आणि बाकीच्या गोष्टी जर ते होत असेल त्याच्या मागे प्रेशराईज होऊ नका. त्या गोष्टी मिळवण्याचं प्रेशर तुमच्यावरती नसलं पाहिजे हे तुम्ही पहा आणि मग ठरवा की नक्की तुम्हाला कसं आणि काय करायचं आहे. तर ह्याच्यावर नक्की चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.